चाट म्हणलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. आज आपण असाच पापडी चाट बनवणार आहोत. या पापडी चाटचा मेन आत्मा असतो तो त्याची पापडी. यासाठी 1 कप मैद्यामध्ये अर्धा चमचा ओवा, चवीप्रमाणे मीठ आणि गरम कडकडीत तेलाचं 2 चमचे मोहन घालायचं. कमीत कमी पाणी घालून घट्टसर असा डो मळायचा. गरम तेलामुळे आणि कमी पाणी घालून केलेल्या डोमुळे अगदी खुसखुशीत अशी ही पापडी आपली तयार होते. क्रिस्पीपणा यायला यामुळे मदत होतं. पीठ छानपैकी मळून घ्यायचं, 10 मिनिटं भिजवायचं. पातळसर अशी ह्याची पोळी लाटून घ्यायची. फोकच्या सहाय्याने छानपैकी याला फोक करायचे, जेणेकरून आपली पापडी तेलामध्ये गेल्यानंतर अजिबातही फुगणार नाही. कटरच्या किंवा छोट्याशा वाटीच्या सहाय्याने गोल अशा ह्याच्या पुऱ्या पाडून घ्यायच्या आणि सुंदर अशा ह्या पुऱ्या आपण आता तेलामध्ये तळून घेणार आहोत. पुऱ्या तळताना तेलाचं टेम्परेचर अगदी कमी असावं, अजिबातही तेलाचं टेम्परेचर जास्त ठेवायचं नाही. अगदी मीडियम गरम तेलामध्ये दोन्ही बाजूनी छान ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या. या पद्धतीने ह्या पुऱ्या तुम्ही तयार केल्या ना, महिनाभर सुद्धा या पुऱ्या अगदी खुसखुशीत अशा राहतात. अजिबातही मऊ पडत नाहीत. चला आता घेऊयात चाट सर्व्ह करायला. खाली पापडी छान क्रश करून घालायची, वरून उकडलेला बटाटा, सुंदर असा हा रगडा घालून घ्यायचा, चिंच खजूर चटणी, हिरवी चटणी घालायची. या सगळ्या रेसिपीज मी डिटेलमध्ये सांगितल्या आहेत. जाऊन एकदा पेजवरती नक्की बघा. वरून चाट मसाला, लाल तिखट, मीठ, कांदा, कोथिंबीर, शेव भुरभुरून घ्यायची. सुंदर असा हा पापडी चाट आपण सर्व्ह करून घेतलाय. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.